मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 5 एप्रिल 2025. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक एओल यांना घटनात्मक न्यायालयाने पदावरून काढून टाकले आहे? ऑप्शन ए दक्षिण कोरिया, ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी उत्तर कोरिया, ऑप्शन डी उत्तर अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दक्षिण कोरिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते ठिकाण तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे ASI संरक्षित स्मारक ठरले आहे? ऑप्शन ए लाल किल्ला, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी ताजमहाल, ऑप्शन डी शिवनेरी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ताजमहाल. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 5 वर्षात ताजमहालने सर्वाधिक किती कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे? ऑप्शन ए 293, ऑप्शन बी 297, ऑप्शन सी 294, ऑप्शन डी 299. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 297. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा होणार आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. हरियाणा राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा कधी होणार आहे? ऑप्शन ए 23 मे, ऑप्शन बी 21 मे, ऑप्शन सी 24 मे, ऑप्शन डी 25 मे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 24 मे. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय महिला व पुरुष खो खो स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात पार पडली आहे? ऑप्शन ए तेलंगणा, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ओडिशा. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राच्या महिला संघाने कितव्यांदा राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 26, ऑप्शन डी 27. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 26. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय पुरुष खो खो स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? ऑप्शन ए सेना, ऑप्शन बी रेल्वे, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रेल्वे. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय पुरुष खो खो स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव करून राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी ओडिशा, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ओडिशा. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची तन्वी भोसले हिने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकाविला आहे? ऑप्शन ए धाराशिव, ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन सी हिंगोली, ऑप्शन डी परभणी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए धाराशिव. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या 2 देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळवली जाणारी पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए भारत आणि ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी भारत आणि पाकिस्तान, ऑप्शन सी भारत आणि श्रीलंका, ऑप्शन डी भारत आणि इंग्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत आणि इंग्लंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला असून तिची सुरुवात कधी झाली होती? ऑप्शन ए 2009, ऑप्शन बी 2007, ऑप्शन सी 2008, ऑप्शन डी 2005. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2007. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय समृद्धी जलतरण स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे? ऑप्शन ए थायलंड, ऑप्शन बी कुवेत, ऑप्शन सी म्यानमार, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए थायलंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. थायलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय समृद्धी जलतरण स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणत्या ठिकाणच्या संविधान गाडे याने केले? ऑप्शन ए परभणी, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन डी पुणे. याचे आन्सर आहे ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. आंतरराष्ट्रीय समृद्धी जलतरण स्पर्धेमध्ये किती किलोमीटर अंतर स्विमिंग करणारा संविधान गाडे हा जगातील एकमेव पॅरा स्विमर ठरला आहे? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 25. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. थायलंडमध्ये आयोजित 6व्या बिमस्टेक परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती कलमी कृती योजनेचा प्रस्ताव
मांडला आहे? ऑप्शन ए 22, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 21, ऑप्शन डी 25. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 21. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहनसिंग नकवी यांची आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पाकिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. भारत युनिकॉर्नमध्ये जगातील कितव्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास आला आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा कोणता पहिला युरोपीय देश ठरला आहे? ऑप्शन ए हंगेरी, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी स्पेन, ऑप्शन डी नॉर्वे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हंगेरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? ऑप्शन ए सिक्कीम, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी आसाम. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. भारतात दरवर्षी कधी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 7 एप्रिल, ऑप्शन बी 5 एप्रिल, ऑप्शन सी 6 एप्रिल, ऑप्शन डी 3 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5 एप्रिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए पॅरिस, ऑप्शन बी टोकियो, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी न्यूयॉर्क. याचा आन्सर आहे ऑप्शन डी न्यूयॉर्क. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. 15व्या हॉकी सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? ऑप्शन ए झाशी, ऑप्शन बी लखनौ, ऑप्शन सी वाराणसी, ऑप्शन डी कानपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए झाशी. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए अनुराग ठाकूर, ऑप्शन बी रवी शास्त्री, ऑप्शन सी मोहनसिंग नकवी, ऑप्शन डी शरद पवार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मोहनसिंग नकवी. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. सन्ना बीएम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी तेलंगणा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी तेलंगणा. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.